काय नाही आता काय लढा लागते. अरे ऐन विदायचं शूट आलं इकडं लढायला लागली वाटते. स्टार्टिंगला किती जण होते? फक्त 3 जण होते, अक्का, आई, राधिका आणि आई. आता एक एक करता करता एवढं जण. नमस्कार मित्रांनो, तर कसं काय मजेत असणार. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मनस्वी आहे इकडं. काय करताय का आज? नमस्कार करे का सर्वांना. है तू कशासाठी आली आज? कशाला आली? कॅसेट पाहिजे का तुला? तर बघा हे आली तेव्हापासून चालू हिचं मला कॅसेट पाहिजे, मला कॅसेट पाहिजे. काय पाहिजे तुला? कशाची? केसाची कॅसेट पाहिजे? काकूच्या लग्नाची? माय नाही का? हा तुमच्या म्हटलं नाही ना आता. आणि इकडे बाहेर पण सर्वजण आहेत. आई आहे इकडं. नमस्कार. नमस्कार केला तुम्ही, करा इकडेच नमस्कार. नमस्कार. हां तर आते आहे. काल पाहिलाच तुम्ही व्हिडिओमध्ये, बरेच जण कमेंट पण केली. आणि इकडे आई पण आहे. सर्वांचा नमस्कार घेतलेला आहे. आणि सर्वजण जमा होतं एक एक जण. कशासाठी? हां तर हे असते ना, दिवाळीला जेव्हा येतात ना, तर लग्न वगैरे झालं तर कॅसेट वगैरे पाहण्यासाठी येतात सर्वजण. काय पाहिजे तुला? कॅसेट? कॅसेट कुठे आहे? कॅसेट कुठे आहे सांग बरं. बॉल भेटला तिला आता. तिनेच ठेवला काल, तिला सापडला. आणि इकडे आहे कॅसेट पाहिजे सर्वांना. सर्वजण येत आहेत. पाहुणे येत आहेत. आणखीन सोबत आहेत जे राहिले सोले आहे पाहाचे, सर्वजण येणार आहे. आणि कालच सांगितलं व्हिडिओमध्ये, तर कॅसेट म्हणजे पेनड्राईव्ह वगैरे आहे, त्यामध्ये सर्व डाटा आहे. आणि भरून आणलेला आहे, तर ते सर्व पाहणार आहे. आणि इकडे काय करताय किचनमध्ये? स्वयंपाक करताय? काय केलं? असं सुरुवात झाली सोल्याला नाही? तुला नाही पाहिजे कॅसेट? पाहिली असेल तुझी, पाठ झाली असेल पण. पाहिली असेल पण पाठ झाली असेल तुझी कॅसेट. दाखवशील सर्वांना? तर सर्वांचं चालू आहे लग्नाची कॅसेट पाहायची. ॲक्च्युली त्याला माहीत नाही कॅसेट काय आहे, तर डायरेक्ट पेनड्राईव्ह आहे. आणि खूप सारे त्यामध्ये ॲक्च्युली ओरिजिनल जे आहे पेनड्राईव्ह ते आमची घ्यायची राहिलेली आहे. ते कसं डायरेक्ट बनवायचं, त्यानं थोडंसं जो आहे रॉ मटेरियल, कच्चं मटेरियल डायरेक्ट शूट करून देईल त्यांना डायरेक्ट. तेच सर्वजण पाहणार आहे. आणि कॅसेट पाहण्याचा वेगळाच आनंद असते. त्यामध्ये सर्व जे असतात तिथले भाव वगैरे सर्व दिसून येतात आपल्याला, आहे ना. म्हणजे कशा प्रकारे झालं ते आठवणच असते ना. हां तर चला सर्वजण कॅसेट पाहणार आहे आता टी व्हीवरती. टी व्ही दाखवलीच आहे. आई पण आहे इकडं. आईनं पाहिलेलं आहे थोडेसे, पण तरी डबल थोडंसं पाच आहे, कारण सोबत पाहण्याची वेगळी मजा असते. तर हे बघा सर्वच हसणं चालू आहे इकडं, आणि इकडं चालू आहे कॅसेट पाहणं. मिरवणूक चालू आहे ना. तर असा मिरवणुकीत चालू. मिरवणूक पाहता पाहता डान्स, पाहता पाहता कॉमेडी डान्स, सर्व हसा विराला इकडे कोणीच थांबून नाही राहिलं. तुम्ही नाचला का नाही तिथनी? अक्काचा डान्स दिसला इथनी, म्हणजे सर्वच दिसलं त्यातनी डान्स वगैरे करताना. ते अक्काने केला का? हो. आकाने केला, सुला आकाने केला, वनमान आकाने केला, सगळे आकाने केला. आईने केला, आईनं नाही केला. केला आईने केला. दुसऱ्या कामातच होते ना ते व्यस्त. घरचे ते आयरं चालू होते ना, मिरवणूक चालू इकडं आणि इकडं आयरं चालू होते, त्याच्यामुळे आईला इकडेच थांबा लागलं होतं. घरातला पसारा आणि तिकडं याचं पण चालू होतं ना. आणि घाई एवढी होती, किती घाई होती त्या दिवशी. सकाळी काय होतं? एका दिवशी सगळं झालं. एका दिवशी काय काय होतं? देवकुंडी, साक्षगड, साखरपुडा.
हां साखरपुडा करून आणि तर जेवण जवळपास झालं, मी हळद तुला- लावणं. मिरवणूक आहे काढणं. साखरपुडाच झाला होता 1-1:30 वाजले 2 वाजले लोक समजा हा 2 वाजता या देवकुंडी करा हळद हळदीचा कार्यक्रम घ्या नानुऱ्याचा नानोऱ्याचा कार्यक्रम हळदीचा कार्यक्रम तर पुढे मिरवणूक मग आणि नंतर मग मिरवणूक म्हणजे जवळपास आता पंगत हा या टायमाला 9 वाजताच्या जवळपास नवरदेव निघाला जेवणाचा कार्यक्रम जेवण वगैरे ते पण खूप उशीर झाला होता त्याच्यामुळे जेवढा वेळ भेटला नाही जेवढा पाहिजे तेवढा आई तर बरोबर इथंच होती सगळं. मान्यत्या आणि इकडे बघा किती मन लावून पानं चालू आहे इकडं पाहिलं का डान्स सर्वांचा आमच्या इकडचा कॉमेडी. तर असा डान्स वगैरे होता तर हे झालं मिरवणुकीचा आता दुसरं राहणार काय नाही आता काय लढा लागते अरे ऐन विदायचं शूट आलं इकडं लढायला लागली वाटते म्हटलंच काय ना काही होईलच हे बघा हे विदाई इकडे पण चेहरा झालेला आहे सर्व डाऊन अक्का असं पण चेहरे सर्व उतरलेले तिकडे आईचा चेहरा असा झालेला आहे. अरे ते का शूट मध्ये काय हे कर लागते का डायरेक्ट इकडे पण खरंच लढतात काय तू व्हिडिओ बघून व्हिडिओ दाखवून दिले कॅसेट आहे ती झालं इकडेच पाहिजे सगळी लोट राहिली का पाहिजे सगळी पावरेल खरंच लढायला लागली वाटते रे बा इकडं विदाय शूट म्हटल्यावर लढणं पाहिजे लग्नाची कॅसेट म्हटलं की असंच आहे शेवटी पण पुरी सुरी लोट राहिले त्याच्या सासरले रडायचे नवरी मला रडायचे असं आहे विदायचं शूट म्हटलं की लढे लढे ती आणि इकडे सर्वच नवबाई म्हणजे बस झालं जा पाणी पिऊन ये जा पाणी पी लवकर जाय पाणी पिऊन ये ना कर बाबा बंद ती झोपत तरी आता मग लढत आहे ती पण तू रडून पवरा लागेल बंद करू का नाही तर मित्रांनो बघा अशा प्रकारचं डायरेक्ट तिला आता असं वाटलं नाही की डायरेक्ट लढता येईल ऍक्च्युअली मला घ्यायचा नव्हता व्हिडिओ रेखा पण डायरेक्ट विदायचा टाइम आला इकडं आणि पूर्ण डोली पण दाखवलेलं आहे तिकडे कसं असते तर विदायचं तर इकडे राहायला गेला नाही शेवटी डोळ्यात पाणी आलंच राधिकाच्या ऍक्च्युअली तर हा शूट नसतेच पाहायचा पण शेवटचा जवळपास संपत आले होते आता वाजले इकडे 10 तर असं असते हे बघा अक्काचा चेहरा बघा कसा झालेला आहे डाऊन एकदम सर्वच चेहरे जे आहे पूर्ण विदाईचा जो व्हिडिओ आहे पाहताना सर्व डाऊन झालेले आहे म्हणजे एकदम लडके चेहरे झालेले आहे थोडंसं आणि विदाई म्हणजे ते असतेच प्रोग्राम सर्वाला डोळ्यातले अश्रू येतातच आणि सर्व पाहणारा इथं लेडीजच आहे त्यात प्रत्येकाला माहीतच आहे तर असा शूट फायनली हे जो प्रोग्राम आहे लग्नाचा जसं मामा कुंकाचा त्यानंतर हळदीचा देवकोंडी मिरवणूक आणखी नानमुखाचा लग्नाचा कार्यक्रम त्यानंतर सप्तपदी ते आहे ना आणखी विदाईचा कार्यक्रम शेवटी असते तर अशा प्रकारचा त्याच्यामुळेच हा शूट थोडासा घेतलेला आहे मी म्हटलं थोडासा शूट घ्या कसा असते प्रोग्राम तर कारण जेव्हा कुठे जुन्या आठवणी जाग्या होतात तर ऑटोमॅटिक जो आहे आपलं हावभाव आपले वातावरण म्हणजे चेहरा मन की सर्व त्या हिशोबानं बदलते तसा शेवटी विदाईचा व्हिडिओ आला असं झालं तर मित्रांनो हा व्हिडिओ इथंच संपलेला आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा बाय करा एकूण सर्वांना बाय 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 कर का आता लोड नको ठीक आहे चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय